मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये प्रेमाचे वारे वाहू लागलेत असं स्पष्ट दिसतंय. आज व्हॅलेंटाईन डे सुद्धा आहे. 2 दिवसापूर्वी रुचिता जामदारने आपलं प्रेम व्यक्त केलं आणि विशालने देखील तिला होकार दर्शवला. तर इकडे करणने देखील आपली प्रेमाची खिडकी ओपन केली आणि तो सुद्धा प्रेमात पडलाय. तो सुद्धा आपलं प्रेम प्राजक्तासमोर व्यक्त करताना दिसतोय. अशातच बिग बॉसने काल थोडीशी फिरकी घेतली आणि जो काही कॅप्टन्सीचा टास्क आला होता त्याच्यामध्ये प्राजक्ता ही स्ट्रॉबेरी बनली होती. प्राजक्ताचं कौतुक करत बिग बॉस म्हणाले की प्राजक्ता तुम्हाला स्ट्रॉबेरी सूट होते. हे सांगत असताना तिकडे उभा असलेला करण याला थोडंसं बिग बॉसने डिवचलं आणि सांगितलं की स्ट्रॉबेरीचं कौतुक केल्यानंतर मागचं संत्र का लालबुंद होते हे तेव्हा करणला कळालं नाही. तो अगदी गोंधळलेल्या परिस्थितीत होता. हा टास्क संपल्यानंतर नेहमीप्रमाणे करण आणि प्राजक्ता बाल्कनीच्या इथे बसले होते आणि तेव्हा करणने तो विषय काढला. तेव्हा करण म्हणाला, बिग बॉस तुम्ही ब्लशमध्ये सांगितलंय की रागात सांगितलं हे मला तेव्हा कळालं नाही. यावरती प्राजक्ता म्हणते की हे रागात सांगितलं. त्यानंतर करणचं डोकं सटकतं आणि तो सांगतोय की बिग बॉस तुम्ही तुमच्यावरती कंट्रोल ठेवा. प्राजक्ता म्हणते, अरे ते बिग बॉस आहे, तू बिग बॉसला अशा प्रकारे बोलतोय. नाही, बिग बॉसने कंट्रोल ठेवायला पाहिजे. कंट्रोल इंग्रजी झालं ना. बिग बॉस तुम्ही तुमच्यावरती नियंत्रण ठेवा. प्राजक्ता समजवण्याचा प्रयत्न करते इथे करणला की तू बिग बॉसशी बोलतोय. बिग बॉस आपल्यासाठी सर्वोच्च आहेत आणि माझ्यासाठी देखील सर्वोच्च आहेत. तेव्हा करण म्हणतोय की हो तुझ्यासाठी नक्कीच ते सर्वोच्च आहेत, परंतु बिग बॉसने थोडंसं कंट्रोल ठेवायला पाहिजे. आता इथे कुठेतरी करण सोनावणेचा कंट्रोल ढासळताना दिसतोय. आता तो प्रेमात पडलाय की त्याचं हे जे काही सगळं आहे ते जग जाहीर झालं. त्याच्यामुळे बिग बॉसवरती त्याने आरोप लावले. आता हे माहिती नाही, पण बिग बॉसला तो डायरेक्ट बोला की तुम्ही तुमच्या बोलण्यावरती कंट्रोल ठेवा. आजपर्यंत असं कोणीही बिग बॉसला सांगितलं नाही. बिग बॉस सांगत असतील इसका कुछ तो करना पडेगा. या सोनावणे वहिनीचं काहीतरी करायला पाहिजे. करणचं हे वागणं पाहून बिग बॉस सांगत असतील अरे इसका तो कुछ करना पडेगा, इसका तो गेम बजाना पडेगा. आता बिग बॉस या सगळ्यावरती काय ऍक्शन घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण करणचा कंट्रोल मात्र नक्की सुटला. प्राजक्ता देखील करणला थांबवण्याचा सल्ला देण्याचा प्रयत्न करत होते, परंतु करण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आता बिग बॉस काय करतात त्याच्यावरती हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं, करणचा कंट्रोल कशामुळे ढासळला असेल आणि थेट बिग बॉसला तुम्ही शांत बसा, तुम्ही कंट्रोल ठेवा, तुम्ही संयम ठेवा, तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा असं का करणने सांगितलं असेल? याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.